आज आम्ही सगळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सगळे इथे आलेलो आहोत, ज्यांनी या देशाच्या ऐक्यासाठी आणि आपण ज्या नियम कायद्याने जगतो असं या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान जे या देशाला दिलं. आणि फक्त संविधान नाही, आपल्या पाण्याची जी पॉलिसी असेल, विजेची काय पॉलिसी असेल, असं दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी काही धोरणं आखली त्या सगळ्याचाच आज देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे तो त्यांनी दिलेल्याच दिशेने आज चाललेला आहे. पण हे दुर्दैव आहे की आज मी एक खूप जड अंतःकरणाने म्हणते की ह्या वास्तूत या मातीत आल्यानंतर आज ज्या पद्धतीने ह्या संविधानाच्या विरोधात कट कारस्थान होतं ह्या राज्यात आणि त्यातून झालेल्या मारामाऱ्या, ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टी झाल्या, ह्या खूप खरं तर अस्वस्थ करणाऱ्या आहेत. मला कळत नाही ते करण्यासाठी इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्यांचे होतात, पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे, ते का पूर्ण होत नाही आहे. आणि ह्याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे. हा माझा विरोधक म्हणून डेटा नाही आहे, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, हे वास्तव आहे. आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही. याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना भेटला ना 10 मिनिटापूर्वी, त्यांना विचारलं पाहिजे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ह्या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय हा समान असला पाहिजे. तुम्ही काय खाता, काय करता, याचा काय संबंध कुणाशी? दादर रेल्वे स्थानकाचं आम्ही त्याचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षाची ही मागणी आहे, ती आम्ही संसदेतही अश्विनी वैष्णवजींकडे केलेली आहे. त्यामुळे हे सगळे आमचे जे सहकारी नेते आहेत, प्रभारी, हे सातत्याने त्यांनी मागणी ही केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की 10 वर्ष, हे 11 वर्ष झाली त्यांच्या सरकारला, आता 11 वर्षात आम्हाला अजून काही न्याय मिळालेला नाही. इंडिगोवर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे. आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना या गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे. इंडिगोवर भारत सरकारने ॲक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा. त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते. हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे. इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या एअरलाईनबरोबर जात होतो, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कस्टमर इज किंग. त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडिगोसारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत, ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता कामा नये की या देशातली प्रत्येक जो दौरा बाहेर जातोय त्याला अडचण झाली. करोडो रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचेही हाल झालेत, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. त्याच्यामुळे याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे. अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे. भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही आहे, पार्लमेंट चालू आहे.
का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट केलंय? केवढी मोठी गोष्ट आहे. मैम एक बार हिंदी में जानना चाहेंगे इंडिगो की जिस तरीके से इंडिगो फ्लाइटें का है जो हुआ है इसका हम निषेध करते हैं. इस पे भारत सरकार ने पार्लियामेंट में ऑफिशियल स्टेटमेंट करना चाहिए. इसकी इंक्वायरी होनी चाहिए. जो बुजुर्ग है, बच्चे हैं, डॉक्टर्स है, किसी के यहाँ कोई फैमिली में गुजर गया, किसी की शादी हुई, आप देख रहे हैं 2 दिन से क्या हाल है. और जिस तरह से भारत सरकार से कोई भी स्टेटमेंट आज तक नहीं आया. पार्लियामेंट 2 दिन से चल रही है, एक स्टेटमेंट भारत सरकार से नहीं आया. तो मैं उम्मीद करती हूँ कि सोमवार को जो होगा डिस्कशन, उसके पहले भारत सरकार ने इस देश को और पार्लियामेंट को जवाब देना चाहिए कि इंडिगो का क्या हुआ. और ऐसा है कि अगर 4-5 एयरलाइंस होती तो इंडिगो का ये जो के कारण जो हाल हुआ है सबका, ये नहीं होता. सो कंपटीशन इज़ गुड एंड कस्टमर इज़ किंग. एक ऐसी एयरलाइन सबको जिस तरह से सबको बांध के रखा, ये किसी ही इकोनॉमी और देश के लिए और या बिजनेस के लिए ये अच्छा नहीं है. मैम क्या आप जांच की मांग करेंगे सरकार से? बिल्कुल जांच तो होनी चाहिए. हमने मांग की है, पार्लियामेंट में भी कल इस पे हमने मांग की है, लेकिन भारत सरकार से स्टेटमेंट नहीं आया. लेकिन जांच होनी चाहिए. मैम राहुल गांधी ने आज एक बार फिर कहा कि देश का संविधान जो है खतरे में और पूरे देश की जनता वो तो है ना, आपने देखा होगा ना, आप ही के चैनल ने दिखाया. हर गली में लड़ाई हो रही थी 2 दिन पहले महाराष्ट्र में. फॉर्म जो इच्छा रही है वो सत्ताधारी, और जिस तरह से कैश पकड़ी गई, कितना कैश महाराष्ट्र में, इधर नोटबंदी हो रही है तो ये कैश आया कहाँ से? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.